बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये अभिनेते, सोशल रील स्टारचा समावेश आहे. त्यामुळे लोकांकडून या सीझनला जास्त प्रतिसाद मिळत आहे. यात अंकिता, सूरज, धनंजय, घनश्याम यांचा समावेश आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद पण त्यांना भेटत आहे. उत्कर्ष शिंदेने एक पोस्ट शेअर करत सूरजला फुल्ल सपोर्ट केला आहे. तर आज त्याच्या पाठोपाठ अभिनेता किरण मानेनंही घनश्याम, धनंजय आणि सूरजला फुल्ल सपोर्ट केला आहे. किरण माने सीझन 4 मध्ये टॉप 5 मध्ये पोहोचले होते. किरण माने म्हणतात की हे तिघं कसंही खेळले, समजा मूर्खपणा केला तरी माझं प्रेम आणि सपोर्ट या तिघांनाच राहणार. तिघं गावातल्या मातीतले आहेत आणि दुसरं म्हणजे शहरी सो कॉल्ड सभ्य असभ्य, संस्कृती विकृती, शुद्ध अशुद्ध, उंच कोलून रिअल वागून लोकप्रिय होऊन इतर पोचलेले आहेत. इथेही ते जे काहीही कसंही वागतील ते रिअल असणार. या सगळ्यांविषयी मला आदर आहे आणि त्यांना माझ्याविषयी. तिघं बी लय भारी आहेत. ते ज्या पद्धतीने रील्स बनवतात ते मला कधी जमणार नाही. आपली इच्छा नाही आणि लायकीही नाही. आणि ठामपणे सांगतो, मी जे अभिनयात, परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एका वेळी जे काही करतोय तोही त्यांचा सोडाच मनोरंजन इंडस्ट्रीत नव्या जुन्या कुणालाच जमणार नाही. त्यांच्या तोंडचा घासही नाही, दमही नाही. फरक असतो. कुणाला गंमत जम्मत करणारी रील्स करून फॉलोअर्स मिळतात, तर कुणाला विवेकी विचारसरणी मांडून आणि अभिनय करून. खोटं वागणाऱ्या आणि माकडचाळी करणाऱ्यांचं बिग बॉसमध्ये माकड होतं, हे 4 वर्षापूर्वी माझं मत होतं. पूर्वी मी बिग बॉस सीझन 2ची ऑफर नाकारली होती. हा त्याचा सनसनी पुरावा आहे. बाकी धुनीभांडी करण्याला मला कमीपणा वाटत नाही. बायकांची कामे मानून अशा कामांना हिणवणारे बुळगे नामर्द असतात. असो, सीझन 4 स्वीकारला कारण त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. मी मोदींवर टीका करणारी पोस्ट केली. भक्त डुक्कर पिल्लावळीनं उच्छाद मांडला. मला सिरियलमधून काढून टाकलं गेलं. आज मी जिद्दीनं पायऱ्या चढत शत्रूंची थोबाडं ठेचत प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं वलय कितीतरी पटीने वाढवलं. यासाठी माझ्या चाहत्यांसमोर मी नम्र आहे. याचबरोबर बिग बॉस माझ्यासाठी गॉडफादर ठरलं. इथं माकड केलं जात नाही. बिग बॉस वाघाला वाघ म्हणूनच दाखवतो आणि माकडाला माकडच. विशेषतः ग्रामीण भागातील जनता पहिल्यांदा बिग बॉसकडे वळली आणि मला अभूतपूर्व प्रेम दिलं. माझ्याहून निम्म्या वयाच्या पोरांना धोबीपछाड देत थेट टॉप 3 पर्यंत मजल मारू शकलो, हे यामुळेच. गावोगावी मिरवणुका निघाल्या. बिग बॉस पब्लिक विनर किरण माने अशा रांगोळ्या काढल्या गेल्या. बिग बॉसच्या घरातही मी रोज एक तुकाराम महाराजांचा अभंग अर्थासहित सांगणे, गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक गोष्टी सांगणे, या जगावेगळ्या गोष्टी केल्या. हे बिग बॉसमध्ये कधी घडलं नव्हतं आणि खात्रीने सांगतो यापुढेही ते कधी घडणार नाही. असो, तर डीपी, घनश्याम आणि सूरज, माझ्या मातीतल्या माझ्या बहुजन भावांनो, तुम्ही तुमच्या स्टाईलने तुमची धुमडी उडवा त्या घरातले प्रेम. अशी पोस्ट करत किरण मानेनी या तिघांना सपोर्ट केला आहे.